4 वाजता जी आग लागली होती, आगीचा कॉल आल्यानंतर फायर ब्रिगेडने तुरंत तिथे येऊन आग कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. पण पहिल्यांदा आग 1-2 दुकानाला लागल्यानंतर ती बरेच पसरली. 7 दुकानांना आग लागली प्रथम दृष्टीने दिसून येतं. पण स्क्रॅप मटेरियल बरेच जुनी सामान वगैरे असल्यामुळे ती आग घुमसत राहते. आता ती आग कंट्रोलमध्ये आहे, भले लेवल 2 मध्ये जरी असली तरी, आणि कुणालाही दुखापत झालेली नाही आहे. आणि पुढे चालू आहे आपण आग अजून विझवण्याचं काम चालू आहे. थोडा वेळ लागेल पण होऊन जाईल. प्राथमिक कारण काय आगीचं कळतंय? आणि नाही, अजून आग विझवण्याचं आता सध्या काम चालू आहे. प्राथमिक कारण नंतर कळेल आपल्याला. या ठिकाणी आग लागली होती, अशाच प्रकारच्या नेहमी आग लागतात, नेमकं यामागचं कारण काय? नाही, आता फायर ब्रिगेड शोधेल यासाठी काय आपण त्यांना सांगू. आपण याचं कॉज काय, कारण मागच्या 3 दिवसापूर्वी पण एक आग लागली होती, तशीच दुसरी आग लागली. आता थोडी मागच्या वेळीपेक्षा मोठी आग आहे, विझवण्याचं काम आपलं चालू आहे. या अनुषंगाने पुन्हा एकदा फायर ऑडिटचा आणि अशा निमुळत्या गल्ल्या दाटीवाटीच्या परिसरातील फायर ऑडिटचा प्रश्न ऐरणीवर येते. अशा पद्धतीचं तुमच्या माध्यमातून काही ड्राईव्ह हाती घेतल्या जाईल का, जेणेकरून लोकांच्या जीवाला धोका पोहोचणार नाही? ड्राईव्ह आपण वगैरे तो घेऊच आपण, पण सध्या आता प्राथमिकता आपली आग विझवण्यावर आहे आपली. हाँ, ये स्लम एरिया है, कमर्शियल स्लम है एक्चुअली. और इधर स्क्रैप मटेरियल जूना सब भंगार का जो वस्तु अपन बोलते हैं उसका बहुत सा स्टोरेज वगैरह होता है इधर. और एक ऐसा दिखता है कि 7-8 दुकान को आग लगी है, लेकिन अभी आग कंट्रोल में है. हमारे फायर ब्रिगेड के जो डिपार्टमेंट से कॉल आया था L1 का था, बाद में L2 में कन्वर्ट किया था, लेकिन अभी L2 में होकर भी आग कंट्रोल में है. और एक बात है ऐसे कि अभी तक ऐसा कुछ दुर्भाग्यपूर्ण घटने का कुछ ऐसा मालूम नहीं पड़ा है, लेकिन अच्छी बात है कि कोई किसी अभी जख्मी नहीं है. आग कंट्रोल हो जाएगा, अभी कंट्रोल में. कारण अभी पहले बुझा देंगे, आग कारण तो ढूंढ लेंगे बाद में उसका क्या है. सर, पिछले 3 दिन पहले भी आग लगी हुई थी, ऐसा लगातार आग लग रही है यहाँ पे, तो BMC द्वारा कुछ करना? नहीं, वो तो बाद में अभी उसका फायर ब्रिगेड डिपार्टमेंट जो कॉज है वो रिपोर्ट सबमिट करेंगे. फिलहाल तो आग अपन बुझाने का अपन उसे प्राथमिकता दे रहे हैं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.